ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आपण पाहिलं की प्रिया ही मधुभाऊंच्या जीवावर उलटलेली असते आणि ती मधुभाऊंच्या जेवणामध्ये विष टाकते आणि तिला वाटतं की मी मधुभाऊंचा आता काटा काढलाय आणि ती महिपंतला फोन करते आणि बोलते की मी मधुभाऊचा काटा काढलाय. पण प्रियाला माहित नसतं की मधुभाऊ जिवंत असतात. तिने जे विष टाकलेलं जेवणात असतं ते कुत्र्यांनी खाल्लेलं असतं आणि त्याचा मृत्यू झालेला असतो. पण प्रिया बाहेर फेऱ्या मारत असते त्यावेळी तिच्या लक्षात येते की मधुभाऊ सही सलामत आहेत. पण तिला काय कळत नाही आता काय करायचं. पण त्यासाठी ती परत पुन्हा एकदा महिपंतला कॉल करते. तेव्हा महिपंत पुन्हा एकदा बोलतो की काम झालं काय. तेव्हा प्रिया बोलते काम झालेलं नाही, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा महिपंत बोलतो मला वाटलंच होतं हे असंच होणार आहे कारण की तुझ्याकडून कुठलंच काम होत नाही. तेव्हा प्रिया सांगायला लागते मी खरंच मधुभाऊंच्या जेवणात विष टाकलेलं होतं पण काय झालं का समजत नाही की मधुभाऊ अजून सही सलामत आहेत. तेव्हा महिपंत बोलतो तू लक्ष द्यायला होतंस ना, ते ताट मधुभाऊ जेवतो की नाही जेवत त्याच्याकडे तू लक्ष ठेवायला पाहिजे होतं. तेव्हा महिपंत बोलतो तुझा एक चान्स गेला, आता तू दुसऱ्या चान्ससाठी तयार राहा आणि काही करून त्या मधुभाऊचा जीव तुला घ्यायचाच आहे आणि लवकरात लवकर हे काम तुला करायच लागेल. तेव्हा प्रिया बोलायला लागते अण्णा शेठ आता मी काय करू. तो इथे महिपंत प्रियाला सांगायला लागतो तू काय पण कर, तू जाऊन त्या मधुभाऊचा जीव घे, त्याचा नळा दाब नाही तर त्याच्या तोंडावर उशी ठेव, काही करून त्याचा जीव घे. तिथे अर्जुन आणि सायली मधुभाऊंच्या रूम मध्ये जातात आणि त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतात. तेव्हा मधुभाऊ बोलतात मला अन्नातून विष घालण्यात आलं पण मला काही झालं नाही. तेव्हा सायली बोलते तुमचे पुण्यही आहे ना त्यामुळे तुम्हाला काहीच झालं नाही. तेव्हा सायली बोलते तुम्ही जी अनाथ आश्रमात जेवढी पण पुण्य केली ना ती सगळी पुण्य तुमच्या कामाला आलेली आहेत. त्या प्रियाने आणि महिपंतने किती तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी पण तुम्ही नाही अडकणार कारण की तुम्ही पुण्याही भरपूर कमवलेली आहे. आणि सायली घडलेला प्रकार सांगते की त्या कुत्र्याने कसं ते जेवण खाल्लं आणि त्याचा मृत्यू झाला. तेव्हा इथे मधुभाऊला वाईट वाटतं की एका प्राण्याचा माझ्यामुळे जीव गेला. तेव्हा इथे मधुभाऊ सायली अर्जुनला बोलतात की काल मला जेवणात कोणी विष दिलं असेल. तेव्हा अर्जुन बोलतो की एकच माणूस ती म्हणजे प्रिया. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली घडलेला प्रकार रविराज आणि प्रतिमा यांच्या समोर आणतात पण रविराज काही मानायला तयार नसतात. तेव्हा इथे अर्जुन रविराजाने बोलतो मी तुम्हाला पुरावा दाखवतो. इकडे प्रिया महिपंतने सांगितल्यानुसार पुढच्या प्लॅनिंगला तयार होते. ते अर्जुन आणि सायली विचार करतात की आज इथे मधुभाऊंना झोपायला द्यायचं नाही, त्यांच्या जागी एक स्टॅच्यू ठेवूया जेणेकरून प्रियाला पुढच्या गोष्टी ज्या मधुभाऊंबरोबर करायच्या त्या करता येणार नाही. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली एक पुतळा असतो तो कापसाचा असतो तो मधुभाऊंच्या जागी त्यांच्या बेडवर ठेवतात आणि तो पुतळा मधुभाऊंच्या जागी चांगला असा झोपवलेला असतो आणि त्यानंतर अर्जुन सायलीने मधुभाऊंना दुसऱ्या रूम मध्ये झोपायला पाठवलेलं असतं. त्यानंतर प्रिया ही रात्री मधुभाऊंच्या अचानक रूम मध्ये येते आणि तिच्या हातात उशी असते आणि मोठ्या उशीच्या साहाय्याने ती मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न करत असते. पण अर्जुन सायली मागच्या खिडकीने हे सगळं पाहत असतात. पण प्रिया ही मधुभाऊंच्या रूम मध्ये गेल्यानंतर तिकडे त्या दबक्या पायाने त्या पुतळ्याच्या तोंडावर उशी ठेवते पण तिला माहित नसते हा पुतळा असून हे मधुभाऊ नाहीत आणि पूर्ण शक्तीने ती मधुभाऊंच्या तोंडावर उशी ठेवून मारण्याचा त्यांना प्रयत्न करत असते. पण मधुभाऊंची काही हालचाल होत नाही हे पाहून तिला खूप आश्चर्य वाटत असते. प्रिया विचार करते मी ह्या म्हाताऱ्याला मारायचा प्रयत्न करते पण हा काहीच प्रतिकार देत नाही, हा इतका गाढ कसा झोपला आहे. त्यानंतर ती पुतळ्यावरील चादर साईडला करते पण तिच्या लक्षात येतं की हा एक पुतळा आहे. तेव्हा इथे प्रियाला समजतं की अर्जुन आणि सायलीने माझ्या विरुद्ध एक ट्रॅप रचलेला आहे. पण इथे अर्जुनने जो प्रियाने केलेला प्रकार असतो तो त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला असतो. त्यानंतर अर्जुन सायलीने घरातल्या सगळ्यांना एकत्र केलेलं असतं. तेव्हा इथे प्रतिमा रविराजांना बोलते की आपली लेक असं करते मला विश्वास पटत नाही. पण आता रविराजांना पण विश्वास पटलेला असतो. त्यानंतर मधुभाऊंच्या खोलीत आल्यानंतर सगळे तिकडे पाहायला लागतात, सगळ्यांना काही कळत नाही. तेव्हा इथे प्रिया नाटक करायला लागते की मला फसवलंय अडकवलंय आणि पण तिची जी नाटकं असतात ती सगळ्यांना नेहमीची माहीतच असतात. तेव्हा सायली आता बोलते तर तू बस कर, तुझं आता सगळं आम्हाला कळलेलं आहे. तेव्हा इथे सायली सांगायला लागते की तू मधुभाऊने इथे मारायला आलेली होतीस. तेव्हा प्रिया बोलते की माझ्याकडे कुठलं हत्यार आहे का की मी त्याने मधुभाऊंना मारीन. तेव्हा इथे प्रिया सायलीला सांगते की मी मधुभाऊंना मारायला ह्या रूम मध्ये आली त्याचा पुरावा तुझ्याकडे आहे का. इथे अश्विन प्रियाला सांगायला लागतो की तू अर्ध्या रात्री या रूम मध्ये काय करतेस, तू इथे कशाला आलीस. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो मी सांगतो ही इतक्या मध्यरात्री इथे का आली कारण की हिला महिपंतने मधुभाऊंना मारण्यासाठी सांगितलं होतं आणि म्हणूनच हिने सगळा कटकारस्थान केला आहे आणि ही मधुभाऊंना मारण्यासाठी इथे आली होती. इथे रविराज प्रियाला बोलते तू जे काय केलंस ना मी आता तुला सोडणार नाही आहे. तेव्हा इथे प्रिया रविराजांना सांगते की या अर्जुन सायलीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. सायली बोलते तू छोटे मोठे गुन्हे केलेस ते माफीचे आहेत पण हा मोठा गुन्हा माफीचा नाही आहे. तेव्हा इथे रविराज प्रियाला बोलतात आज जे तू वागलेस त्याच्यामुळे आज तू माझ्या मनातून उतरलेस आणि ह्याच्या पुढे तू आमच्या घरी पाऊल ठेवायचं नाही. तिथे प्रिया सायलीला सांगायला लागते तुझ्यामुळे माझा माहेर तुटतंय. तेव्हा सायली बोलते तू एकही शब्द बोलू नकोस आणि सायली प्रियाच्या कानाखाली मारते आणि बोलते
तू आज पण जे केलंयस ते मी सहन करून घेतले, पण आज जे केलंयस ते मला आणि आज पण जे तू केलंयस ते मी सहन करणार नाही, कारण की तू माझ्या वडिलांच्या जीवावर उठली होतीस. आणि सायली सांगायला लागते की प्रियाला की आज तू एकदा नाही दोनदा मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केलास. इथे अर्जुन सांगायला लागतो की हिने पहिलं मधुभाऊंच्या जेवणामध्ये विष टाकलं होतं, पण चुकून ते सायली जेवण नेत असताना ते ताट खाली पडतं आणि ते जेवण कुत्रा खातो आणि त्या कुत्र्याचा तिथेच मृत्यू होतो. हे ऐकून पूर्णाईला राग येतो आणि तिला कळलं असतं की त्या कुत्र्याचा ते जेवण खाऊनच मृत्यू झालेला होता आणि हे सगळं या प्रियानेच केलं होतं. तेव्हा इथे अर्जुन मध्यरात्री जो प्रियाने घडलेला प्रकार केला असतो त्याचा व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो व्हिडिओ घरातल्यांना सगळ्यांना दाखवतो. आता प्रियाचे हे दोन्ही प्रकरण सुभेदार आणि किल्लेदार घरांच्या समोर आलेले असतात. आता अर्जुन आणि सायली प्रियाच्या बाबतीत पुढचा कुठला निर्णय घेणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.